नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। सोयगाव पंचायत समितीमध्ये MREGS वीर गाय गोठा मंजुरीसाठी इंजिनियर यांचा मनमानी कारभार सुरू। रमेश राघव कपाटे यांचा 30,000 घेतल्याचा आरोप। रोजगार हमी योजनेअंतर्गत वीर गाय गोठा मंजुरीसाठी प्रत्येक एक फाईल मागे 30,000 रुपये घेतले असून हा अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी। 7 ते 8 महिन्यापासून संबंधित अधिकारी पंचायत समिती सोयगाव इंजिनियर आहे, पंचायत समितीमध्ये थांबत नाही व त्यांच्या स्थानिक ठिकाणी त्यांच्या संबंधित जवळीक लोकांचे कामे करतात व पंचायत समितीत नसल्यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या स्थानिक ठिकाणी जावे लागते। तसेच याची संबंधित देवाणघेवाण करणारे लोक यांना बसून कामे करतात व खरोखरच ज्यांना गरज आहे अशा लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तर देऊन त्यांची पिळवणूक करतात। अशा भ्रष्ट इंजिनियर यांच्या मनमानी कारभाराची वरिष्ठांकडून चौकशी करावी। शेतकरी लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा। सावळत 12 घाणेगाव तांडा परिसरात भरपूर ठिकाणी कर्मचाऱ्यांना लाभ मंजूर करण्यात आला असून तसेच भरपूर शेतकरी 7/12 वीर कमी दाखवत इंजिनियर देवाणघेवाण मार्फत संगनमताने मंजुरी देत असून खरोखर लाभार्थ्यांना पंचायत समिती चक्रा माराव्या लागतात। त्यांना उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांची पिळवणूक होत आहे। खेड्यापाड्यावरून शेतकरी 30 ते 40 किलोमीटर अंतरावरून घरचे शेतीचे कामे सोडून वीर गाय गोठा फाईल मंजुरीसाठी पंचायत समिती सोयगाव येथे आल्यानंतर हा इंजिनियर पंचायत समितीत न थांबता त्यांच्या सोयगाव राहत्या स्थानिक ठिकाणी त्यांचे जवळीक लोक देवाणघेवाण करणारे त्यांची कामे होतात, त्यांची फाईल मंजुरीला टाकण्यात येते। सोयगाव पंचायत समितीत न थांबता स्थानिक ठिकाणी थांबून काम करत असताना त्यांना विचारपूस केल्यास तुमची बिलं निघू देणार नाही अशी दादागिरीची भाषा वापरतात। सोयगाव पंचायत समिती इंजिनियर यांची वरिष्ठांकडून चौकशी करावी। इंजिनियर हे सोयगाव पंचायत समितीमध्ये रुजू झाल्यापासून आतापर्यंत केलेले कामे वीर गाय गोठा दाखल केलेली फाईल मंजूर झालेल्या सर्वांची चौकशी करण्यात यावी व लवकरात लवकर भ्रष्ट इंजिनियर याची चौकशी न केल्यास सोयगाव पंचायत समिती समोर उपोषणाला बसणार अशी प्रतिक्रिया रमेश राघव कपाटे यांनी दिली। सोयगाव प्रतिनिधी सुनील चव्हाण। तुमचं नाव काय? रमेश राघव कपाटे, राणा सावळतबारा, तालुका सोयगाव, जिल्हा संभाजीनगर। तुमची समस्या काय? मी सोयगाव पंचायत समितीमध्ये गायगोठ्याची फाईल सचिन चव्हाण इंजिनियर यांच्याकडे दिलेली आहे, तरी सचिन चव्हाण इंजिनियर हे पंचायत समितीला हजर राहत नाही, तरी ते त्यांच्या सेक्रेट रूमवर काम करतात आणि मला माहिती मिळाली की सचिन चव्हाण हे पंचायत समितीला नाही आहे। तर मी कर्मचाऱ्यांना विचारून त्यांच्याकडे रूमवर जात असताना सचिन चव्हाण यांनी मला दानदपटी दिली, तू रूमवर कशाला आला, इथं जर आला तर तू बघून घे। तरी मी त्यांना माझ्या फाईलचे 30,000 रुपये सचिन चव्हाण इंजिनियर यांना दिलेले आहे, तरी त्यांनी सांगितले की तुझे फाईलचे बिल निघणार नाही, सचिन चव्हाण असे मला सांगतात। नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील मोर्चाचे रूपांतर उपोषणात। पोलीस कर्मचारी यांची निलंबनाची मागणी कायम। शहरातील अनधिकृत कत्तलखाने बंद करण्याची मागणी। तालुका बोदवड। सविस्तर वृत्त असे की शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर तस्करी होते, मात्र प्रशासन हे बेजबाबदारपणे वागत असल्या कारणाने ते राजरोषपणे सुरू आहेत व सर्वांच्या निदर्शनास आणून दिल्यास त्याविषयी तक्रार केल्यास गोरक्षक यांना पोलिसांकडून मारहाण केली होती। मध्यंतरी झालेला प्रकार तसाच आहे, त्याला कुठेतरी आळा घालावा या मागणीसाठी असे निवेदनात म्हटले आहे। सदर मोर्चा हा दिनांक 11 रोजी बोदवड तहसील कार्यालयावर निघाला होता, मात्र समाधानकारक कारवाई न झाल्याने कट्टर हिंदू गोरक्षक श्री संजय शर्मा सह असंख्य गोरक्षकांचे मोर्चाचे उपोषणामध्ये रूपांतर झाले आहे। या आहेत प्रमुख मागण्या। पोलिसांकडून मारहाण झालेल्या गोरक्षक सामाजिक संस्थेच्या गोरक्षकांची तक्रार घेणे, श्री शशिकांत शिंदे पोलीस कर्मचारी व श्री राजेश गुंजाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडून झालेल्या मारहाण व गैरव्यवहारामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करणे, कत्तलखाने उद्ध्वस्त करणे, सदर वाहनाविषयी झालेल्या तक्रारीवरून वाहन जप्त करणे, संबंधितांवर गुन्हा दाखल करणे। प्रतिक्रिया। झालेल्या प्रकाराबद्दल गोरक्षक हे खोटे आरोप करत आहेत। त्यांनीच पोलीस स्टेशनमध्ये जमाव करून पोलीस कर्मचारी यांच्याशी अपशब्द वापरले आहेत असे गुंजाळ म्हणाले। जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवडे। आज तुम्ही इथं उपोषण मांडलेलं आहे, त्या संदर्भामध्ये आपल्या गौहत्या बंद झाली पाहिजे, त्या संदर्भात तुमचं प्रतिक्रिया द्या। असं आहे,
इथे बोदवळसारख्या चांगल्या गावात दंगल माजवण्याच्या दृष्टिकोनातनं, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं काही जिहादी वृत्तीचे लोक इथे दिवसा ढवळ्या गाया कापण्याचं काम सुरू आहे. पोलीस प्रशासन हातबल आहे, लाचार आहे आणि ते घाबरतात. ते एकट्यात भेटले तर बोलतात की साहेब कसं काय जायचं, राजकीय नेते लोक जे आहे ते त्यांच्या बाजूने आहेत. आणि दुसरा मार्ग पैसा. आता हे सगळं करून सुद्धा काय हाताशी काही लागत नाही म्हणून ते पैसे घेतात. आणि असं चालू असल्या कारणाने आमचा नाईलाज झाला, आज उपोषण करावं लागतंय.